अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार हवी अंधार द्या राती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार हवी अंधार द्या राती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात काय ठरलं तुझं? अरे तुझ्या दादानी पैसे देऊ केले होते वकील साहेबच नको म्हणाले. हा त्यांचा मोठेपणा आहे. खरं तर मलाही कसंच वाटलं त्यांनी पैसे घेतले नाही ते. योग्य. मला तुझा अभिमान वाटला. हो ना. सुमीच्या वाढदिवसाचा भुर्दंड त्यांना कशासाठी? नाही माई, हा भुर्दंडाचा प्रश्न नाहीये, तत्वाचा आहे. यात कसलं आलं रे मेल्या तत्व? मला नाही हो आवडणार माझ्या मुलांना लोकांकडे असली कामं केलेली. का रामशास्त्र्यांनी लहानपणी नाही का भरलं पाणी सावकाराकडे? पाणी भरलं म्हणूनच ते रामशास्त्री झाले, न्यायाधीश झाले. मी तर बागेलाच पाणी घालणार आहे. तुझं मेल्या एकच पालुपत. अरे पाणी भरून नाही मोठे झाले ते, अभ्यास करून झाले. ते मी करणारच आहे. खेळणं बघणं म्हणजे जीवन नव्हे. पोपटपंची करू नकोस. पोपटपंची? किती महान तत्व मला सांगून गेले गुरुजी जाता आता. चुकलोच, ते गेले नाहीत. शब्द हे शस्त्र आहे, ते जपूनच वापरलं पाहिजे. किती महान तत्व त्यांनी मला सांगितलं भाषणात. अरे हो, पण ते आत्ताच अंमलात आणायला हवंय का? वाढत्या वयाबरोबर येईल समंजसपणा तुला. न पेळणारी व्रत वैकल्य करू नयेत असं माझी आजी सांगायची मला. न पेळणारी ओझी उचलू नयेत माणसानं. नसती सोंग मेल्याची. माई, हे सोंग नव्हे, एक प्रामाणिक प्रयत्न आहे. माणसाने ओझी उचललीच नाही तर माणूस निष्क्रिय होईल. मानवाची प्रगती खुंटेल. खुंटू दे. खुंटू दे? हो.
माझा गोट्या वकील साहेबांकडे गडी आहे असं कोणी म्हणालं तर मेल्याहून मेल्यासारखं होईल मला. अगं बाई, कष्टात कमी पडत नसतो हे मी का तुला सांगायला पाहिजे? म्हणजे अर्जुनानं श्रीकृष्णाला भगवद्गीता सांगण्यासारखं होईल. ही स्कॉलरशिप मिळाल्यापासून तसंच झालंय तुझं. असं कसं म्हणतेस माई? तू रात्रंदिवस आमच्यासाठी खपतेस, या घरासाठी. या श्रमांना हीन का समजायचं? या श्रमांना काहीच का प्रतिष्ठा नाही? तुझा आदर्श माझ्या समोर असताना मी कष्ट करताना का लाजायचं? अरे पण मी माझ्या घरात भांडी घासते, लोकांकडे जाऊन भांडी घासलेली आवडतील तुला? चालेल तुला ते? तो मुद्दाम वेगळा आहे. वेगळा कसा? हे बघ माई, आपला मुद्दा होता की श्रमाला प्रतिष्ठा आहे की नाही. श्रमाला प्रतिष्ठा आहे. दुसरा मुद्दा, मी काकूंच्या घरात श्रम करावेत का? आता हा प्रश्न झाला तत्वाचा. आणि तत्व आहे की दिलेलं वचन पाळायचं की टाळायचं. कसलं मेलं वचन? उगाच मोठे मोठे शब्द वापरायचे. मिने बेचेन. वचन हे वचनच माई. राजा हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेलं वचन पाळलं हे तुला ठाऊकच. ते वचन पाळण्यासाठी त्यांनी राज्यत्याग केला, वनवास पत्करला. मग मी जागेपणी दिलेलं वचन का पाळू नये? शिवाय मला वचन पाळण्यासाठी वनवासात नाही, बागेत जावं लागणार आहे. माझ्यापेक्षा तुला तुझ्या शब्दांची किंमत जास्त वाटते. रामाला वचन पाळण्यासाठी वनात जावं लागलं. तेव्हा कौसल्यानं तिला असंच अडवलं असणार. रामाचा आदर्श पाळताना मला रामाचंच दुःख भोगावं लागणार. माई, माझा नाईलाज आहे. तू बेले ऐकणार नाही सर. मग विचारायला कशाला आलास मला? खरं सांगायचं माई तर मी विचारायला आलोच नव्हतो, सांगायला चालू होतो. तू रागवलीस तरी शब्द पाळण्यासाठी मला तुझा क्रोध सहन करावाच लागणार. परमेश्वर तुझा राग शांत करू. मी येतो माई. अनवाणीच जातो. अंकुराचे होता रोप, होई रोप त्याचे झाड. मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड. निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात. कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. काय रे, मालकीन बाई आहेत का घरात? नाही,
त्या बाहेर गेल्या. तरी पण बसूया का आपण? हो चला आपण बसूया. त्या कसल्या जातात एवढ्या उन्हात बाहेर? झोपून पडल्या असेल धाराडून. झोपमोड होऊ नये म्हणून गडी नोकरांना सांगून ठेवण्याची पद्धतच आहे. स्वानुभव आहे वाटतं. तू का रे हसतोस? पाणी घेऊन ये. काय उकडते. होणारच उकाडा. मग लुगडी घ्यायची आहे ना घरात. आणि इथे काय कमी आहे हो, चांगलं गडगंज आहे. पण तुमच्या इतकं काही नाही हा. ह्यांचं काय बाई, आम्ही 2 लुगडी घ्यायची म्हटलं तर 10 वेळा विचार करावा लागतो. पण ह्यांचं पैठणी म्हटलं की पैठणी, बनारसी म्हटलं की बनारसी. हो पण ह्यांच्या यजमानांच्या इतका लठ्ठ पगार नाही का इकडचा. हो तो आणखी लठ्ठ होणार. कोण लठ्ठ होणार? अहो पगार, ह्यांच्या यजमानांचा पगार. हो का? हो. पण घर बाकी काहीतरीच ठेवलंय हो वकिलींनी. स्वतः माझं कशा टापटिपीत राहतात. अहो आपल्याला काय करायचं त्याच्याशी? वकिलींबाईंच्या मध्यस्थीमुळं आपल्या मंडळाला भलं मोठं अनुदान मिळणार आहे. पण मी मखापासून बघते तुम्ही एवढी वकिलींबाईंची मध्यस्थी का हो करता? अहो कारण आहे त्यांना. यांच्या इस्टेटीची केस वकील साहेबांच्याकडे. हो का? गेली 7 वर्ष कोर्टात खटलाय. तरीच. आणि यांच्या बाजूचा जर केसचा निकाल लागला ना तर आपल्या सर्वात जास्त श्रीमंत ह्या ठरणार आहे. हो. हो का? म्हणजे ह्यांच्या घरी मोठं नेणार. हो. आणि मंडळाच्या सेक्रेटरी ह्याच. हो. हो पण ह्या वेळी तरी वकिलींबाईला करावं लागणार सेक्रेटरी. पण अनुदान मिळालं नाही तर तुम्हालाच संधी. हो अहो पण फसवणूक केल्यासारखं नाही का व्हायचं त्यांची? नाही ते बघ, राजकारणात सत्ता आली की हे असंच होणार. अहो इंग्रजापासून आपण एवढं तरी शिकायला हवं ना. काय नाही असं. या नाही या. बरं काही चहा कॉफी सरबत वगैरे काही? नको नको काही नको. ते राहू दे. यावर्षी महिला मंडळाचे सेक्रेटरी तुम्हालाच व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. होतील होत्या. अहो त्या काही आपलं मन मोडणार आहेत का? मी तुम्हाला. हो काकू. काय रे? मंडळाचे सेक्रेटरी करायला त्या तुमच्याकडे नाही आले. सेक्रेटरी होणारच ह्या. अरे गोट्या, आपल्याकडे पाहुणे आल्यात त्यांच्याबद्दल असं बोलू नये. ह्यातच त्या पाहुण्या ह्या तुमच्याकडे आल्यात तुम्ही अनुदानासाठी मध्यस्थी करावी म्हणून. अरे असं बोलू नये बाळ. तू पाणी दे. तुझा तू काम कर. ते घरगडी असेल. हो घरगडी नाही येतो. मग गोटे आहे त्याचं नाव. अरे यंदाच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत पहिला आल्या बोर्डातून. उत्तर आहे का तुमचा? तसंच समजा हवं तर. आपण बाहेर म्हणजे कुठं देवळात का गेला होता? ह्या कसल्या आता देवळात घोरच पाडल्या होता. अरे काकू घर मात्र तुम्ही अगदी ओंगळवाणी ठेवता. राहता मात्र टापटीपीत. काकू मंडळासाठी अनुदान मिळवून दिलं तरच तुम्ही सेक्रेटरी, नाहीतर सेक्रेटरी ह्या. इंग्रजांकडून शिकायला नको का काहीतरी? काय झालं? तुझे मित्र आले खेळायला. ऐकायला नाही का येत? आलं ऐकायला. खेळ? मित्रांनो खेळ खेळून कोणाचं भलं झालंय? तासन तास आयच्यासारखं बसून भलं होतं बरं का? तुम्हाला एवढं कसं माहिती नाही? खरंच आईच्यासारखं काय बसलायस रे? कॅप्टन असं बसला तर टीमचं काय होणार आहे? तुला दादा रागवले का? अरे सुमाशी भांडण झालं असेल. नाही, माझं सुमाशी भांडण झालं नाही. मला कोणी रागवलंही नाही.
मी आळशी पण झालो नाही. तुम्ही मला समजू शकला नाहीत. परमेश्वर तुम्हाला क्षमा करो. मित्रांनो, मी चिंतन करीत होतो. चिंतन चिंतन म्हणजे काय? चिंतन म्हणजे काय रे? चिंतन म्हणजे चेहरा लांब करून बसायचं. प्रश्नांची उत्तर सरळ द्यायची नाही. काहीही करायचं नाही. खायचं नाही, जेवायचं नाही, खेळायचं नाही. असं होय गोट्या? होय. नाही मित्रांनो, चिंतन म्हणजे एकाग्रपणे विचार करणं. माझं म्हणणं तुम्हाला आज पटणार नाही, उद्या पटेल, परवा पटेल. तेव्हाही पटणार नाही. मला शिकवू नको. सुमा, खेळ खेळून जीवनाचा उत्कर्ष साधता येणार नाही. आमचे गुरुजी म्हणतात, जीवन हे हसून खेळून बागडण्यासाठी नाही. तू आणि तुझे गुरुजी बसा झाडावर. पण आता मी कळाच तरी काय? घरी जा, चिंतन करा, अभ्यास करा, जीवनाचा उत्कर्ष साधा. चालेल. जा. घरी जा, चिंतन करा, अभ्यास करा, जीवनाचा उत्कर्ष साधा. खेळणार नाही रे, पण चिंतन करता येईल का रे मला? ग्रंथालयात जा, उत्तम पुस्तकं वाच. त्यामुळे जीवन सुंदर होईल, प्रगल्भ होईल. उत्तम विचारांच्या चिंतनानं मन श्रीमंत होईल. अरे पण मला वाचता कुठे येतंय? मग म्हशींचं दूध काढ, त्यांना पाणी दे, गवत दे, त्यांची सेवा कर. ती मी रोजच करतो ना. आता एकाग्रपणे कर. जीवनाचं ध्येय म्हणून कर, आजी सांगते म्हणून नाही. त्याचा ठीक आहे, जातो. मी त्यांची जीवनाचं ध्येय म्हणून सेवा करतो. तूही मला समजून घेऊ शकली नाहीस. तू दैव माझं. वकील साहेबांच्या घरात. वकील साहेब कसे असतील? ते कोर्टात. हो हो हो, कोर्टात. मग घरी कोण कोण आहेत? कोणी नाही, फक्त काकू. वहिनी साहेब, अहो वहिनी साहेब, म्हणजे आहात ना घरात? आहात ना घरात? कोण आहे? आहात ना घरात? हो ना. नमस्कार. नमस्कार. मी अनंत हरी सप्रे. वकील साहेब कोर्टात गेले. आपलं काही काम होतं का? माझं असं काही काम नव्हतं, त्यांचंच काम होतं. मी नाही समजले. हो, म्हणजे झालं काय, आज सकाळी कोर्टात जाताना वकील साहेब पैसे घेऊन न्यायला विसरले. मी भेटलो, म्हणाले अनंतराव जरा एक काम करा बुवा, म्हणजे आमच्या घरी जाऊन आमच्या कुटुंबाकडून 1000 रुपये घेऊन या. आता वकील साहेबांचंच काम, आम्ही नाही म्हणणं शक्यच नव्हतं. अहो पण अहो, भाऊबंधाने आमची इस्टेट अगदी सफळ बळकावली होती, पण वकील साहेबांनी आम्हाला शब्द दिला, प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी त्यांच्या बाजूने साक्ष द्यायला आला तरी तुमची इस्टेट तुम्हाला परत मिळेल. वकील साहेबाबद्दल तुम्हाला काय सांगायचं. आमची इस्टेट आम्हाला परत मिळवून दिलीच. निकाल लागला तेव्हा प्रतिपक्षाची तोंड अगदी बघण्यासारखी झाली होती. ते सगळं ठीक असेल हो, पण ह्यांची ना चिठ्ठी ना चपाटी.
हो वकील साहेब देतच होते, पण तेवढ्यात त्यांना जज साहेबांनी चेंबरमध्ये बोलवलं. साहेब मला म्हणाले, तुम्हाला काय करायची चिठ्ठी वगैरे ती, तुम्हाला घरी ओळखतातच की नाही तरी. पण मी तुम्हाला खरंच ओळखलं नाहीये. आपण सुद्धा कमाल करतात वहिनी साहेब. अहो 1000 रुपये घेऊन आम्ही काय पळून जाणार आहोत. नाही तसं नाही, पण घरात काही अडचण आहे का? तसं असेल तर संकोच न करता सांगा, आम्ही वाड्यावर माणूस पाठवून मागून घेतो. नको नको, थांबा जरा. देता? ठीक आहे, आणा. देते मी पैसे. या या वकील साहेब, या या. तुमचे मित्र आले, सप्रे. वकील साहेब कुठे? वकील साहेब नाहीत साहेब, मी तुमची परीक्षा घेतली. आल्या आल्या तुम्ही मला विचारलं वकील साहेब आहेत का घरात, आणि मग काकूंना सांगितलं की वकील साहेब कोर्टात आहेत. 1000 रुपयांची थाप पण मारली. गृहस्था, चोरी करणे पाप आहे असं कळते तुम्हाला? हे म्हणजे ते माणसाने पाप केली तर त्याची फळं ह्याच जर मी भोगावी लागतात. बरं अरे बाबा, कसली पापा आणि कसली फळं? काकू, माणूस हा जन्मतः पापी नसतो. नसेल, त्याला परिस्थिती पाप करायला लावते. अरे पण त्याचा इथे संबंध काय? संबंध आहे ना, तुमच्याशी आहे, माझ्याशी आहे. बरं बरं, असू दे. पण ते इथे सप्रे बसले होते ते कुठे आहेत? ते सप्रे नसावे, काय? ते भामटे होते. कशावरून म्हणतोय? मी ओळखली ना त्यांची युक्ती. मी त्यांची परीक्षा घेण्यासाठी वकील साहेब आले असं मुद्दाम ओरडलो. बरं मग? तर ते म्हणाले, अरे बापरे, आणि पळाले. अरे पण तू पळू कसं दिलास त्यांना? अहो काकू, मी आधी दार आणून असा उभा होतो, मग असं आलो, ते पळाले. धन्य आहे रे बाबा तुझी. ठीक आहे, झाडांना पाणी.